नमस्कार, आज मी पुरणपोळी बनवत आहे। त्याच्यासाठी हे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, त्याला चना डाळ ही म्हणतात दुसरीकडे। हे पाव किलो चना डाळ आहे आणि ह्याला मी व्यवस्थित धुवून घेतले 2 पाण्याने। आता हे कुकर मध्ये टाकून ह्याला आपल्याला 1 लिटर पाणी टाकायचं आहे। 250 ग्राम डाळ आहे तर 1 लिटर पाणी टाकायचं आहे। जास्त जर पाणी टाकलं तर शिट्टीच्या बाहेर निघते पाणी, आणि कमी टाकलं तर मग ते पाणी कमी पडते। त्याच्यामुळे पाव किलो डाळीला 1 लिटर पाणी टाकायचं आहे। आता थोडीशी हळदी टाकून घेते मी ह्याच्यात आणि कुकरचं टोपण बंद करते। फुल गॅसवर 1 शिट्टी करायची आहे आणि कमी गॅसवर एकदम कमी गॅस करायचा आणि त्याच्यावर 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आणि आपल्याला कमी गॅसवरच ही डाळ शिजवून घ्यायची आहे। पॅन गरम झालेला आहे। इथं तेलात कांदा टाकून घेते मी। हे मोठा मोठा कांदा कापून घेतलेला आहे। व्यवस्थित याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा, आणि नंतर आपल्याला ह्याच्यात गरम मसाले टाकायचे आहेत। थोडासा गोल्डन कलर आलाय कांद्याला, हलका थोडासा मसाला भाजून घेणार आहे 1 मिनिटासाठी। नंतर खोबरं टाकून घेते, 1 मिनिटासाठी परतून घेते तेलात। जास्त करपवायचे नाही तर मसाले आपले। हे सारे गरम मसाले आहेत आणि हे आमटीसाठी मसाला बनवत आहोत। हे कटाची आमटी म्हणतात, तेच मसाला आहे। हे अर्धा खोबळा आहे, सुकं नारळ, हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून 2-4 मिनिटासाठी असंच परतत राहायचं आहे। कटाची आमटी खूप छान होते है ना, स्वाद खूप छान येते। एक वेळेस नक्की करून बघा अशी। सारे मसाले आपले थंड झालेत। आता हे मिक्सरच्या भांड्याला बारीक करून साईडला ठेवून देते। इथं पातेलं ठेवले कुकरचं, आपण ढक्कन काढून बघा। हे पाणी एवढं आपलं उरलंय, 1 लिटर पाण्यातलं 1 गिलासभर पाणी उरलं असेल। कुकर इसळून मी थोडंसं पाणी टाकले, आणखी गरम करून थोडंसं पाणी ठेवले, तेही टाकून घेते। हे आपल्याला आमटी बनवायची आहे। ह्या पाण्याची 1 उकळी येऊ देते। कशी डाळ शिजल्या बघा, अशी डाळ शिजायला पाहिजे, म्हणजे आपल्या पोळ्या फुटणार नाहीत। एकदम बारीक डाळ शिजलेली आहे। डाळ चांगली शिजली तरच पोळ्या चांगल्या होतात, नाहीतर होत नाहीत, पोळ्या फुटतात। त्याच्यामुळे कधी कमी गॅसवर डाळ आपल्याला शिजवायची आहे। 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्यात आणि फुलवर गॅस 1 असं आपण डाळ शिजवून घेतलेली आहे। 1 उकळी आलेली आहे ह्या पाण्याला। आता मी एका पातेल्यात काढून घेते। 1 पातेल्यात मी हे पाणी काढून घेतलेलं आहे। आपल्याला हे पाणी पूर्ण काढायचं आहे, वरी प्लेट ठेवून 1 बूंद गळीपर्यंत, तर आपलं पुरण लवकर गूळ टाकल्यावर पाणी आटते। हे बघा, प्लेट ठेवून मी असं पाणी काढून घेतलेलं आहे। आता फुल गॅस केला 1 मिनिटासाठी। फुल गॅस केलं की खाल्लं जे पाणी थोडंफार राहिलेलं असते ते आटून जाते। फुल गॅसवर 1 मिनिट ठेवायचं। नंतर आपण बारीक गूळ करून घेतलेला आहे। इथं पाव किलो हे पाणी एवढं घेतले। आपलं हे आमटीसाठी पाणी तयार आहे। इलायची आणि जायफळ बारीक करून घेते। हे गूळ जी टाकत आहे हे 100 ग्राम गूळ आहे। तुम्हाला जर गोड आवडत असलं तर तुम्ही इथं 200 ते 250 ग्राम गूळ टाकू शकता। हे मी कमी प्रमाणात गूळ टाकलेला आहे, आपल्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता। 200 ग्रामहून जास्त टाकू नका पाव किलो डाळीला। इलायची पावडर आणि जायफळ पावडर हे 1 चमच टाकून घेतले। कमी गॅसवर हे 5-6 मिनिट मी हे पाणी आटवून घेतले गुळाचं। आता हे व्यवस्थित पाणी आटलेलं आहे आणि गॅस बंद केलाय। व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेते आणि साईडला ठेवून देते 5 मिनिटासाठी। आपलं मिक्स झालेलं आहे। आता हे ह्याला आता थोडंसं 5 मिनिट ठेवल्याच्या नंतर मग पिसून घेते आपल्या चाळणीतून, पुरण पात्राच्या चाळणीतून पिसून घेते। आता इथं एका पातेल्यात मी तेल टाकलेलं आहे आमटी करण्यासाठी। आपल्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता। तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकून घेतली 1 चमच, अर्धा चमच जिरे टाकले, तर लसूण टाकल्यात फोडणीला मी जेव्हा मसाला भाजले त्याच्यात अद्रक लसूण बी टाकले होते, पण ते टाकलेले नाही।
मसाल्यात मी अद्रक लसूण टाकलेले आहे. कढीपत्त्याच्या नंतर थोडंसं हिंग टाकून घेते. गॅस कमी करून ठेवलेला आहे. आता हे मसाला आपला पिसून तयार आहे. आता भाजलेला गरम मसाला, कांदा, खोबरं गॅस कमी करूनच मग आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे. आता 4-5 चम्मच इथं मसाले टाकून घेतले. तर मी हे 2 चम्मच हे आपलं साठवणीचा मसाला आहे आणि 5 चम्मच हे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. 2 चम्मच आमचं जे तिखट आहे ते पुरेसे होते एवढ्याला. आता हे पाणी टाकून घेते. हे दिसायला पाणी आता थोडंसं पातळ दिसाले, पण जेव्हा आपण आमटी शिजवतो पुन्हा ती थंड होते आणि जेवायच्या टायमाला आपण नंतर आणि गरम करतो तेव्हा एकदम बराबर आमटी होते आहे. जास्त घट्टही होणार नाही, जास्त पातळही होणार नाही. तुम्हाला एवढं पातळ नको असलं तर थोडीशी डाळ बारीक करून टाका आतमध्ये आमटी. गूळ टाकण्याच्या आधी हे थोडीशी अद्रक मी इथं गरम करून घेतली आहे तेलात आणि मोठ्या पातेल्यात हे आमटी घेतली आहे. तर त्या बारक्या पातेल्यातली मोठ्या पातेल्यात घेतली आहे काढून. आता ह्याला कमी गॅसवरच 5 मिनिट असंच राहू देते. नमक 1 चम्मच टाकून घेते. पहिलं आपण नमक टाकलेलं नाही. कधीही आमटी एकदा फोडणी दिली की कमी गॅसवरच ठेवायची असते, मोठा गॅस करायचा नाही. 5 मिनिट झालेला आहे. आता हे आमटी उकळले. आता कोथिंबीर टाकून घेते मी. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर एक वेळेस हलवून घेते. तुम्हाला जर इथं गरम मसाला टाकायचा झाला तर टाका, पण माझा मसाला आता खूप झालेला आहे इथं, त्याच्यामुळे मी दुसरा मसाला टाकणार नाही. आता इथं मी प्लेट झाकून साईडला ठेवून देते. आता मी इथं पुरण पात्रात घेतलेलं आहे. हे बारीक थोडंसं गरमच आहे. हे गरम असतानाच वाटायचं आहे, नाहीतर थंड झाल्यावर वाटत नाही. त्याच्यामुळे हे आपल्या चाळणीत पुरण घेऊन मी गरम गरम वाटून घेते. आमटीला फोडणी देईपर्यंत थोडंसं मी थंड करून घेतले. नंतर हलकं गरम आहे तोपर्यंतच वाटून घ्यायचं. एकदम थंड जर झालं तर लवकर वाटत नाही, मग लय वेळ बसावं लागेल त्याला घासीत. गिलासानं किंवा वाटीनं तुम्ही इथं हे बारीक करू शकता. असं एकसारखं पुरण आपलं वाटलं जाते अशानं. पुरण पात्रही आहे माझ्याकडं, पण ह्यानं वाटलं आहे मी ह्या चाळणीनं. हे आपलं 5 मिनिटात पुरण वाटून तयार आहे. 5च मिनिट लागले. गरम गरम मी पिसून घेतले. बघा, आणि मी हे पळीनंच हे केले. आपलं पुरण चांगलं शिजलेलं होतं ना, त्याच्यामुळं मी ह्या चमचनंच असं हे केले तर आपलं 5 मिनिटात पुरण तयार आहे. चाळणीचं व्यवस्थित काढून घ्यायचं आणि लगेच हे पाणी टाकून द्यायचं. ही चाळणी म्हणजे लगेच निघून जाते. पुरण काढलं की तशीच ठेवून द्यायची नाही चाळणी, नसता ते वाळते मग पुन्हा ते निघायला थोडंसं मुश्किल होते. त्याच्यामुळे लवकरच पाणी टाकून घ्यायचं चाळणी. आपलं पुरण आता तयार आहे. व्यवस्थित सारं कडचं हे काढून घेतले मी. हे पहा, एकसारखं आपलं पुरण पातळही नाही आणि घट्टही नाही, असंच आपणाला पाहिजे. आता पोळ्या लाटून घेते. 1 तास पहिलं मी हे पीठ तिंबून ठेवलं होतं. कधीही अर्धा तास तर कमीत कमी पोळ्याचं पीठ तिंबून ठेवायला पाहिजे. आणि पोळ्या करण्याच्या आधी पाण्याचा तेलाचा हात लावून ह्याला आणि 5 मिनिट मऊ करायचं. अशा तऱ्हेनं आपण आता पोळ्या लाटून घेऊया. पाट्यावर कागद टाकलाय, त्याच्यावर कपडा टाकलाय, थोडंसं पीठही टाकले पाट्यावर, म्हणजे आपणाला फिरवायला सोपं जाते. अशी बारकी वाटी करून घ्यायचं खोलगट, आपण जसं पराठ्याला करतो. आमच्याकडे तर पहिलं तर पुरणपोळीच फेमस होती, पराठे तर नंतर आल्या. तर हे जास्तीत जास्त पुरण घालून आपणाला असं दाबून घ्यायचे अंगठ्यानं आणि व्यवस्थित ह्याला गोल 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 फिरवत ह्याचं तोंड बंद करीत राहायचं. आणि वरी थोडंसं पीठ उरलेलं असते त्याला बाजूला काढून घ्यायचं, म्हणजे कुठंच जाड होणार नाही. एकसारखं आपली खालून वरून पोळी तयार होते. पातळ त्याची ही करून असं चिटकावून घ्यायचं. आपला उंडा तयार आहे पोळीचा. आता खालून पीठ लावून घेते, म्हणजे आपल्या कपड्याला चिटकणार नाही आणि लाटायलाही सोपं जाते.
एकसारखी कडकडनं पोळी लाटून घ्यायचं, मधात कधीच लाटायचं नाही. एका साईडनं पोळी लाटत गेलं तर पुरण साऱ्या कडपर्यंत जाते. मी मोठा पाटा घेतला नाही, नसता पोळी लई मोठी होते. कधीही मी पोळ्या बारक्या पाट्यावरच करते. मोठा जर पाटा घेतला तर मग तवा भरभर पोळ्या होत्यात. मग ती फुगली पोळी की पलटायलाही मला मुश्किल होते. त्याच्यामुळं पोळ्या मी बारीक बारीकच करून घेणार आहे. आपली पोळी आता झालेली आहे. तवाही गरम झालेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेते. हे बघा, एकसारखी पोळी आपली बनवून तयार आहे. कधी पोळी जर कडनं लाटली तर कडपर्यंत पुरणही जातं आणि एकसारखी पोळी होते, कुठं जाड पातळ होणार नाही. खूपच छान झाल्यात पोळ्या. पुरणच एवढं छान झाले. ब्रश कुठं आहे की पोळ्याचं सिक्रेट एकच आहे की त्याला पहिलंच पीठ किमून ठेवायचं आणि पोळ्या करायच्या टायमाला व्यवस्थिशीर त्याला मळून घ्यायचं पिठाला. पोळी कधीच फुटणार नाही. ब्रशनं तेल लावून घेतले तव्याला मी. पहिली पोळी टाकण्याच्या आधी कधीही तेल लावायचं, म्हणजे पोळी चिटकत नाही तव्याला. बारक्या बारक्याच पोळ्या केल्या. तर तवा मोठा आहे माझा आणि पाटाही मोठा आहे, त्याच्यामुळं एवढ्या पोळ्याची साईज ठीक आहे माझ्यासाठी. पलटून आपलं पोळी तयार आहे. प्लेट बनवून घेतलंय मी. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ.